हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल आरुद्रज व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आरुद्रच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला हे तुम्ही पाहिलेच असेल. भरपूर लोकांनी त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिला, त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही तिघी खूप छान असे तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी चाललो आहोत. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर ज्योतिबाचे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेरच खूप छान आणि मोठे असे वडाचे झाड आहे. आमच्या वस्तीवरील सर्व बायका तिथेच वडाची पूजा करण्यासाठी येतात. आजचा दिवस हा सुवासिनी बायकांसाठी खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. आज सर्व बायका खूप छान अशा तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी येतात आणि सौभाग्याचे रक्षण करा आणि त्यांचे आयुष्य खूप वाढू दे अशी वडाच्या झाडाला प्रार्थना करतात. तर इथे मी वडाच्या झाडाची पूजा करून घेत आहे. आज आम्ही घरामध्ये गोड पोळ्यांचा नैवेद्य बनवलेला होता, तोही इथे घेऊन आलो आहोत. आणि वडाच्या झाडाची ओटी भरण्यासाठी पीस नारळही आणलेले आहे. आता आम्ही वडाच्या झाडाची पूजा करून घेतो आणि मग पुढचे विधीही पार पाडतो. माझी पूजा करून झाल्यानंतर आत्तीनेही वडाची पूजा करून घेतली. बंद करू का? आता आमची पूजा करून झालेली आहे. आता आम्ही फेरी मारून घेणार आहोत. 7 जन्म हाच नवरा भेटू यासाठी या वडाच्या झाडाला फेरे मारले जातात. तर अशा पद्धतीने आमच्या वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर वडाच्या झाडाचा आशीर्वाद घेऊन असेच आमचे आयुष्य सुंदर आणि सुखरूप राहू दे यासाठी प्रार्थना केलेली आहे. वडाची पूजा करून झाल्यानंतर शेजारी ज्योतिबाचे मंदिर आहे तिथेच आता आम्ही चाललो आहोत. घरातून येताना इथेही ठेवण्यासाठी गुळपोळीचा नैवेद्य आणला होता, तो आता इथे आम्ही दाखवणार आहोत आणि इथल्या देवाची पूजाही करून घेणार आहोत. मंदिराच्या आतमध्ये लाईट नसल्यामुळे पूर्णपणे अंधार होता. आतमध्ये फक्त मिणमिणता असा दिवा चालू होता, त्यावर आम्ही पूजा करून घेतली. वडाची पूजा करून झाल्यानंतर मंदिरात येऊन इथली पूजा झाल्यानंतर मगच आम्ही घरी जातो. बाहेर खूप जोराचे वारे असल्यामुळे आम्हाला दिवे लावताच आले नाही. मग आम्ही मंदिरामध्ये येऊनच दिवा लावला आणि मग देवाची पूजा करून घेतली. आतील पूजा करून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर छोटीशी अशी मारुतीची मूर्ती आहे, तिथेही येऊन पूजा करून घेतली आणि नैवेद्य ठेवला. तर इथे पहा रुद्र कशी तांब्या डोक्यावर घेऊन चाललेली आहे.
फोटोशूट चालू होते. आमची सर्व देवांची पूजा झाल्यानंतर मी सर्व बायकांना हळदी कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद घेतला. आज वारे खूप जोराचे असे चालू होते. तर पाहू शकता सर्व बायका एकमेकींना कशा हळदी कुंकू लावत आहेत. म्हणूनच मगाशी म्हटले आजचा दिवस सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा असा आहे. प्रत्येकच सणवार हा सुवासिनी बायकांसाठी खूप महत्त्वाचा असतो, पण आजचा दिवस जास्तच आहे. सर्व बायकांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मी आत्तीला आणि आत्तीने मलाही हळदी कुंकू लावून घेतले. आमच्या इकडे आजच्या दिवशी सुवासिनी बायकांची ओटी भरली जाते. तर आता मी ही आज 5 सुवासिनी बायकांची ओटी भरून घेणार आहे. माझी इथे ओटी भरली गेली. जाता आम्हाला वस्तीवरील बायका भेटल्या, मग आम्ही त्यांनाही हळदी कुंकू लावून पुढे जायचे ठरवले. काय चाललंय? कुठला घेतलीस? देवापासला घेतलंय बघू. चाल खायच नाहीस. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.